एका शापामुळे सुरू झाली तुळशी विवाहाची प्रथा. वाचा यामागची पौराणिक कथा. तुळशी ही पूर्वीच्या जन्मात रुंदा या नावाने ओळखली जायची. मथुरेच्या कालनेमी या दैत्य राजाला मुलगी झाली. त्याने तिचं नाव रुंद असं ठेवलं. तर ही रुंदा लहानपणापासूनच भगवान विष्णूची भक्त. रुंदा जशी मोठी झाली तसं तिचं लग्न जालंधर नावाच्या राक्षसाशी करून देण्यात आलं. आता हा जालंधर कसा जन्माला याची पण एक कथा आहे. स्वर्गाचा राजा इंद्र आणि महादेव शंकर यांच्यात एकदा भांडण झालं आणि दोघांची लढाई सुरू झाली. त्यात शंकराने रागाने आपला तिसरा डोळा उघडला, परंतु देवांचे गुरु बृहस्पती यांनी यामध्ये मध्यस्थी केली. त्यांनी शंकराची विनवणी केली की यातून कोणताही विध्वंस घडवू नका, इंद्राला माफ करा. शेवटी शंकरांनी त्यांच्या विनंतीला मान दिला आणि आपला डोळा एका समुद्रावर केंद्रित केला व आपल्या डोळ्यातील आग तेथे सोडली. त्यातून एक राक्षस बाळ जन्माला आलं. तोच हा जालंधर. त्याच्यासाठी एक राज्यही निर्माण करण्यात आलं. हा जालंधर शूर होता, पराक्रमी होता, पण तितकाच घमेंडी, गर्विष्ठ आणि सत्तापिपासू होता. त्याचं लग्न रुंदाशी झालं आणि त्याला तिच्या पूजेतलं पुण्य मिळालं. तिच्या पातिव्रत्याचं सामर्थ्य मिळालं. असं म्हणता येईल की तिने आपल्या नवऱ्याच्या सुखासाठी आणि जीवनासाठी एक सुरक्षा कवच निर्माण केलं. तो जेव्हा युद्धाला जायचा त्यावेळेस रुंदा पूजेला बसायची आणि तो परत येईपर्यंत तिथून हलायची नाही. त्यामुळे त्याला प्रत्येक युद्धात जीवनदान मिळायचं आणि त्याचाच विजयी व्हायचा. त्यामुळे मग हा जालंधर वाटेल तसा वागू लागला. जेव्हा समुद्र मंथन झालं आणि त्यातून जो खजिना बाहेर आला त्यावर मग जालंधर स्वतः हक्क सांगू लागला. त्याचं असं म्हणणं होतं की माझा जन्म समुद्रात झाला आहे, त्यामुळे समुद्रातल्या गोष्टींवर माझाच हक्क आहे. अर्थात देवांनी त्याची मागणी धुडकावून लावली, परंतु जालंधर देवांशी युद्ध करायला लागला. त्याच्या पराक्रमामुळे आणि रुंदाच्या तपश्चर्येमुळे तो देवांवर वरचढ होऊ लागला. मग सगळ्या देवांनी विष्णूकडे धाव घेतली. सगळे देव विष्णूला विनवणी करू लागले की जालंधरचा नायनाट कर. परंतु विष्णूची एक अडचण होती, ती म्हणजे लक्ष्मीने त्याच्याकडून वचन घेतले होते की भगवान विष्णू जालंधरला मारणार नाही, कारण लक्ष्मी ही देखील समुद्राचीच कन्या. त्यामुळे जालंधरला ती भाऊ समजत होती. भावाचा वध आपल्या नवऱ्याच्या हातून होऊ नये असा तिचा उद्देश होता. त्यामुळे भगवान विष्णू देवांना मदत करू शकत नव्हते. याचा परिणाम हाच झाला की शेवटी युद्धात जालंधरचा विजय झाला आणि जालंधर हा स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांवर राज्य करू लागला. यामुळे देवांना पळताभुई थोडी झाली. मग सगळ्या देवांनी नारदाला मदत करण्यासाठी साकडं घातलं. जालंधरचा वध कसा करायचा याचा एक दुसरा पर्याय देखील देवांनी शोधून ठेवला होता. केवळ भगवान शंकरच जालंधरचा वध करू शकत होते, परंतु भगवान शंकर स्वतःहून युद्ध करणार नव्हते. म्हणूनच शंकरांनी युद्ध करावं यासाठी देवांना नारदाची मदत हवी होती. नारद देवांना मदत करायला तयार होते. ठरल्याप्रमाणे नारद जालंधरला भेटायला गेले आणि तेथे त्यांचं बोलणं सुरू झालं. नारदांनी त्याच्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी बघितल्या. नारदांनी त्याचं कौतुक केलं, पण म्हणाले की हे सगळं छान आहे, पण जालंधर तुझ्याकडे कैलास पर्वत नाही. आणि नारदाने कैलास पर्वत किती सुंदर आहे याचं वर्णन करायला सुरुवात केली. त्याचबरोबर देवी पार्वतीच्या सौंदर्याचंही वर्णन केलं. नारदांचे ते सगळं बोलणं ऐकून घमेंडी जालंधरला वाटायला लागलं, जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात, कैलास आपल्याकडे असावा आणि पार्वती ही आपली व्हावी. आणि मग हव्यासापोटी जालंधर कैलास पर्वतावर चालून गेला.
तो युद्धाला आला म्हणून भगवान शंकरांनी देखील युद्ध चालू केले. दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. तसा शंकरांचा पराभव करणे कोणालाही शक्य नाही. परंतु रुंदेच्या पूजेमुळे जालंधरचा वधही करता येत नव्हता. जालंधरला कोणतंही रूप घेण्याची विद्या अवगत होती. युद्ध करता करताच त्याने शंकराचे रूप धारण केले आणि तो पार्वतीकडे जाऊ लागला. परंतु पार्वतीने शंकराच्या रूपातील जालंधरला ओळखले आणि तिने जालंधरवरती हल्ला केला. जालंधर पळून गेला. मग पार्वती विष्णूकडे गेली आणि म्हणाली, जालंधरने आत्ता मला फसवायचा कसा प्रयत्न केला तसाच तुम्ही रुंदाबरोबर करा. तिकडे रुंदा आपल्या नवऱ्याच्या विजयासाठी आणि दीर्घायुष्यासाठी पूजा करत बसलेली होती. जालंधर येईपर्यंत ती पूजेतून उठणार नव्हती. सगळे देव विष्णूचा धावा करू लागले. परंतु यामध्ये विष्णूला रुंदाला फसवायचं नव्हतं, कारण ती त्यांची निस्सीम भक्त होती. परंतु तिकडे युद्धात जालंधरची हार होणे देखील गरजेचे होते. म्हणून मग शेवटी देवांच्या विनंतीला मान देऊन विष्णूंनी जालंधरचं रूप घेतलं आणि ते जालंधरच्या राजवाड्यात रुंदा पूजेला बसली होती तिथे गेले. जालंधरला तिथे पाहून रुंदा पूजेवरून उठली आणि तिने जालंधरच्या पायाला हात लावून नमस्कार केला. पण यामध्ये तिची पूजा भंग झाली आणि तिकडे शंकराने जालंधरचा वध केला आणि जालंधरचे शिर राजवाड्यात येऊन पडले. रुंदेला कळून चुकले की आपल्यासमोर जालंधर म्हणून जो उभा आहे तो जालंधर नाही. म्हणून तिने विचारले की माझ्यासमोर उभा आहे तो कोण आहे. मग विष्णू आपल्या मूळ रूपात परत आले. विष्णूंना तिथे पाहून रुंदाला कळून चुकले की आपल्याच देवाने आपल्याला फसवले आहे. म्हणून रुंदा चिडली आणि तिने विष्णूला शाप दिला की तुम्ही हृदयशून्य दगड आहात, तू आता दगडच होशील. त्याबरोबर विष्णू दगड झाले. त्याला शाळीग्राम असे म्हणतात. बघता बघता हा शाळीग्राम मोठा होऊ लागला आणि सर्व जग व्यापू लागला. त्यामुळे संपूर्ण भूमंडळाला धोका निर्माण झाला. मग परत सगळे देव आणि लक्ष्मी देखील रुंदेची प्रार्थना करू लागले. शेवटी जगाच्या कल्याणासाठी रुंदेने आपला शाप मागे घेतला. जालंधरचं शिर आपल्या मांडीवर घेऊन रुंदाने अग्नीत प्रवेश केला. तिची जळून राख झाली. त्या राखेतून एक वनस्पती बाहेर आली. तिचंच नाव विष्णूंनी तुळशी असं ठेवलं. त्यानंतर विष्णूंनी तुळशीला वरदान दिलं की तुळशीबरोबर नेहमी शाळीग्राम असेल. तुळशीचं रोप प्रत्येक घरात लावलं जाईल आणि त्याची पूजा केली जाईल. विष्णूला जे काही अर्पण केलं जाईल त्यावर तुळशीपात्र असेल. म्हणूनच असं मानलं जातं की तुळशीपत्र ठेवलेली कोणतीही वस्तू विष्णूपर्यंत पोहोचते. मग ते नैवेद्य असो, दान दिलेले धन असो किंवा आणखी काही. ही घटना कार्तिक महिन्यात घडली. म्हणूनच या दिवसात तुळशी विवाह केला जातो. हा तुळशी विवाह करताना तुळशीला सौभाग्याची लेणी दिली जातात. लग्नाचे सगळे विधी केले जातात आणि लग्न लागल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी देखील केली जाते.